आपल्या महाराष्ट्राला भारताचं इंजिन का म्हणलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित तुम्हाला वाटत असेल की मुंबईच्या बॉलिवूड किंवा शेअर मार्केटमुळे, पण तसं अजिबात नाही. तर यामागे एक अशी इंडस्ट्री आहे जिने लाखो तरुणांना नोकऱ्या दिल्या, गावांना हायटेक सिटी बनवलं आणि अब्जावधी डॉलर्सची उलाढाल केली. ती इंडस्ट्री म्हणजे IT इंडस्ट्री. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 5 सर्वात मोठे भव्य IT पार्क्स, ज्यांनी आपल्या राज्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. हे पार्क्स म्हणजे नुसत्या इमारती नाहीत, तर ती स्वतःच एक छोटी शहरे आहेत. आणि नंबर 1चा IT पार्क तर एवढा मोठा आहे की त्यात एखादं पूर्ण नवीन शहर वसवता येईल. त्या जागेचा इतिहास ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आजची माहिती तुमच्या खूप कामाची आणि एकदम भारी असणार आहे. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया नंबर 5 पासून. हा IT पार्क नवी मुंबईतील म्हापे भागात आहे आणि याचं नाव आहे मिलेनियम बिझनेस पार्क. मित्रांनो, हा कोणताही खाजगी बिल्डरने बांधलेला पार्क नाही, तर तो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या MIDCने म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेला एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. जेव्हा IT इंडस्ट्री नवीन होती तेव्हा कंपन्यांना कमी खर्चात उत्तम जागा हवी होती आणि ती गरज या भागानं पूर्ण केली. हा परिसर इतका मोठा आहे की आतमध्ये फिरताना तुम्ही रस्ता चुकू शकता. इथे मोठ्या आंतरराष्ट्रीय IT कंपन्यांसोबतच अनेक छोट्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या, कॉल सेंटर आणि BPO चालतात. मॅस्टेक आणि हेक्झावेअर अशा अनेक कंपन्यांची ऑफिसेस इथेच आहेत. या IT पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे याने नवी मुंबईच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा आधार दिला. त्यामुळे इथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांमुळे रिक्षावाले, चहाच्या टपऱ्या, खानावळी आणि मेस चालवणाऱ्या हजारो स्थानिक लोकांना मोठा रोजगार मिळाला आहे. एक काळ असा होता की म्हापे हे फक्त औद्योगिक क्षेत्र वाटायचं, पण आज मिलेनियम बिझनेस पार्कमुळे तिथे एकदम कॉर्पोरेट आणि हायफाय वातावरण बघायला मिळतं. सकाळी आणि संध्याकाळी इथल्या रस्त्यांवरून आणि लोकल स्टेशनवर जी गर्दी दिसते त्यावरून तुम्हाला या IT पार्कच्या भव्यतेचा आणि महत्त्वाचा सहज अंदाजा येईल. आता येऊया नंबर 4 वर. हा IT पार्क पुण्यात आहे आणि याचं नाव आहे इऑन फ्री झोन. पुण्याच्या पूर्व भागात खराडीमध्ये असलेला हा IT पार्क त्याच्या डिझाईनसाठी खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्ही हा IT पार्क ड्रोनमधून पाहिलात तर याच्या इमारतीचा आकार एखाद्या फुलाच्या पाकळ्यांसारखा दिसतो. हे पाहताना एकदम भारी आणि इंटरनॅशनल लेव्हलचं वाटतं. हा एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, म्हणजे इथे व्यवसाय करणाऱ्या परदेशी कंपन्यांना सरकारकडून टॅक्समध्ये खूप मोठी सवलत मिळते. त्यामुळे झेन्सॉर, बार्क्लेज, क्रेडिट स्विस आणि सिमेंटेक्स सारख्या जगातल्या टॉपच्या कंपन्यांनी इथे आपली मोठी ऑफिसेस थाटली आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आज जिथे एवढ्या चकचकीत काचेच्या इमारती उभ्या आहेत तिथे काही वर्षांपूर्वी खराडी हे फक्त साधं गाव होतं. आजूबाजूला फक्त शेती आणि मोकळी मैदानं होती. पण इऑन IT पार्क आल्यावर इथला पूर्ण भूगोलच बदलला. इथल्या जमिनीचे आणि फ्लॅट्सचे भाव गगनाला भिडले. लाखो इंजिनियर्स इथे कामाला आल्यामुळे खराडीमध्ये आज मोठमोठे मॉल्स, 5 स्टार हॉटेल्स, पब, कॅफे आणि एकदम भारी नाईट लाईफ तयार झाला आहे. हा पार्क 45 एकरांपेक्षा जास्त जागेत पसरला आहे. इथली सिक्युरिटी, बागा आणि आतले रस्ते बघितले की आपण भारतात आहोत की परदेशात असा प्रश्न पडतो. आणि या एका प्रकल्पामुळे खराडी परिसराचा अक्षरशः कायापालट झाला आहे. नंबर 3 वर आहे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा एक अत्यंत पॉश आणि मोठा IT पार्क, माइंडस्पेस IT पार्क ऐरोली. हा प्रकल्प के रहेजा कॉर्प या मोठ्या रिअल इस्टेट कंपनीनं उभारला आहे. मुंबईमध्ये मालाडमध्येही यांचा एक पार्क आहे. पण ऐरोलीचा माइंडस्पेस हा तब्बल 50 एकरांपेक्षा जास्त विस्तीर्ण जागेत पसरलेला एक महाकाय कॅम्पस आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही या IT पार्कच्या आत जाता तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे एक वेगळंच जग आहे. आतमध्ये मोठ्या आणि सुंदर बागा, कर्मचाऱ्यांना बसायला छान फूड कोर्ट्स आणि ओपन स्पेस आणि एकदम कडक सिक्युरिटी असते. इथे कॅपजेमिनी, L&T इन्फोटेक आणि JP मॉर्गन सारख्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि श्रीमंत कंपन्यांची मुख्य ऑफिसेस आहेत. हा पार्क इथेच का उभारला गेला? याला कारण ऐरोली हे मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या अगदी मध्यभागी येतं. त्यामुळे इथल्या हजारो तरुणांना कामावर जाण्यासाठी हा पार्क एकदम सोयीचा पडतो. पूर्वी मुंबईचे सगळे मोठे बिझनेस नरिमन पॉईंट किंवा साऊथ बॉम्बेला चालायचे, पण माइंडस्पेस सारख्या भव्य पार्क्समुळे आता कॉर्पोरेट जगताचा फोकस मुंबईच्या उपनगरांकडे वळला आहे. इथल्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना इतक्या भारी सुविधा देतात की तिथे काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. या IT पार्कमुळे ऐरोली परिसरातील घरांच्या किमती आणि भाडे प्रचंड वेगाने वाढले असून हा भाग आता एक हाय क्लास रेसिडेन्शियल आणि कमर्शियल हब बनला आहे. आता वळूया नंबर 2 कडे.
हा आय टी पार्क पुण्यात आहे आणि याची गोष्ट एवढी भारी आहे की त्यावर एखादा चित्रपट निघू शकतो. याचं नाव आहे मगरपट्टा सायबर सिटी. मित्रांनो, हा भारतातील पहिला असा आय टी पार्क आहे जो शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीवर स्वतः उभारला आहे. हडपसर भागातील सतीश मगर नावाच्या एका द्रष्ट्या माणसानं परिसरातील 120 शेतकरी कुटुंबांना एकत्र आणलं. त्यांनी आपली 400 एकर जमीन कोणत्याही मोठ्या बिल्डरला विकली नाही, तर त्या जमिनीवर एकत्र येऊन स्वतःची एक मोठी कंपनी स्थापन केली आणि हा भव्य आय टी पार्क उभा केला. आज इथे ॲमडॉक, ॲक्सेंचर आणि रेड हॅट यासारख्या भल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. हा एक फक्त आय टी पार्क नाही आहे, तर ही एक इंटिग्रेटेड टाउनशिप आहे. याचा अर्थ काय? तर इथे काम करणाऱ्या लोकांची घरं, मुलांच्या शाळा, दवाखाने, मॉल्स आणि बागा हे सगळं या एकाच भिंतीच्या आत आहे. याला वॉक टू वर्क असे म्हणतात. म्हणजेच घरातून बाहेर पडा आणि चालत जाऊन ऑफिसला पोहोचा. ट्रॅफिकचा अजिबात टेन्शन नाही. मगरपट्टा हे पर्यावरणाच्या बाबतीतही खूप पुढे आहे. इथे कचऱ्यापासून वीज बनवली जाते आणि खूप झाडी लावली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रयोग केला त्याच करोडपती झाले आहेत. एका शेतकरी कुटुंबातून आलेली ही कल्पना आज संपूर्ण जगासाठी एक आदर्श मॉडेल बनली आहे आणि म्हणूनच हा पार्क महाराष्ट्रातील सर्वात खास आणि मोठा आय टी पार्क मानला जातो. आणि आता मित्रांनो, नंबर 1ला आहे महाराष्ट्राचा अनभिषिक्त राजा, पुण्याचा राजीव गांधी इन्फोटेक पार्क, ज्याला आपण सगळे प्रेमानं किंवा कधीकधी ट्रॅफिकच्या रागातून हिंजवडी आय टी पार्क म्हणून ओळखतो. मित्रांनो, हा पार्क किती मोठा आहे याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. हा तब्बल 2800 एकरांवर पसरलेला एक महाकाय प्रकल्प आहे. हा पार्क एवढा मोठा आहे की त्याला फेज 1, फेज 2 आणि फेज 3 अशा 3 वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये वाटलं गेलं आहे. आता फेज 4 पण बनतोय. 90च्या दशकात हिंजवडी हे फक्त एक डोंगराळ आणि ओसाड गाव होतं, जिथे कोणी जायलाही बघत नव्हतं. पण आज इथे इन्फोसिस, विप्रो, TCS, टेक महिंद्रा अशा भारतातील आणि जगातील प्रत्येक मोठ्या आय टी कंपनीचा भला मोठा कॅम्पस आहे. इथल्या इन्फोसिसच्या कॅम्पसची इमारत तर एखाद्या अंतराळ यानासारखी दिसते. या एका आय टी पार्कमुळे पुण्याची ओळख पेन्शनरांची नगरी यावरून भारताचे आय टी हब अशी झाली आहे. आज इथे रोज लाखो इंजिनियर्स काम करतात. हिंजवडीने फक्त आय टी कंपन्याच उभ्या केल्या नाहीत, तर वाकड, बाणेर, बालेवाडी यासारख्या आजूबाजूच्या गावांना एकदम हायफाय शहरांमध्ये बदलून इथे त्यांचं स्वरूपच बदलून टाकलं आहे. इथे काम करणाऱ्या लोकांमुळे हजारो हॉटेल्स, PG, फ्लॅट्स आणि खानावळींचा एक महाकाय व्यवसाय उभा राहिला आहे. होय, इथल्या शिवाजी चौकातलं ट्रॅफिक कधीकधी खूप वैताग देतं, पण याच हिंजवडीने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांची भर घातली आहे आणि असंख्य तरुणांची स्वप्न पूर्ण केली आहेत. म्हणूनच हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा, सर्वात श्रीमंत आणि नंबर 1 आय टी पार्क आहे.